फक्त मला हा एक प्रश्न आहे की म्युच्युअल फंड मध्ये युट्यूबला जसं पाहिलेलं आहे की म्युच्युअल फंड मध्ये जर झालं तर मोठा स्कॅम बाहेर येईल ही भीती आहे आम्हाला. म्युच्युअल फंड बद्दल जी भीती आहे की हे मोठं स्कॅम बाहेर येईल वगैरे वगैरे, एक लक्षात घ्या, म्युच्युअल फंड इज नॉट कंपनी. म्युच्युअल फंड इज नॉट LLP. म्युच्युअल फंड इज ट्रस्ट. म्युच्युअल फंड इज फाउंडेशन. सगळ्यात महत्त्वाचं हे क्लिअर करा. आणि म्युच्युअल फंडकडे पैसे जातच नाहीत. जे आपण पैसे भरतो ते जेव्हा आपण फॉर्म भरतो तर हे RT एजंट असतात मध्ये. RT एजंट कोण आहे? कॅम्स आणि कार्वी. NSE BSE नाही. NSE BSE ला सुद्धा कॅम्स आणि कार्वी हँडल करतं. हे माहीत नसतं आपल्याला, राईट. सेबीची सुद्धा आपल्याला कंप्लेंट करता येते, सेबीवर पण. हे सुद्धा माहीत नसतं. लोकांना भीती असते. काही भ्यायचं काही कारण नाही. नॉलेज नसलं की भीती वाटते. तर कॅम्स आणि कार्वीकडं आपले सगळे डॉक्युमेंट जातात. ते सेबीच्या थ्रू त्या डॉक्युमेंट्सवर वॉच करते, त्याला व्हॅलिडेट करते आणि मग तुम्हाला कंटिन्यू करते. तुम्हाला कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही जे पैसे तुम्ही भरता SIP मध्ये, SWP मध्ये, ते पैसे बँकर्स कलेक्ट करतात. बरोबर आहे. मग पैसे कुठे गेले? बँकर्सकडे गेले. मग बँकर्सकडे पैसे गेल्यावर बँकर्सकडून मेसेज जातो फंड मॅनेजर्सना. फंड मॅनेजर्स कुठे बसलेले असतात? AMC मध्येच, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, राईट. मग ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या 45 आहेत भारत देशामध्ये. म्हणजे HDFC AMC, राईट, ॲक्सिस AMC, अशा टाईपचे, आदित्य बिर्ला, डोकफिर, अशा टाईपचे वेगवेगळे जे आहेत ह्या सगळ्या AMCs आहेत. आणि ह्या AMCs कोण अपॉइंट करतं? ट्रस्टी. ट्रस्टी कोण असतात? ह्या म्युच्युअल फंडचे बॉस, राईट. पण त्यांना 1 रुपया घ्यायचा अधिकार नसतो. असे 4 ट्रस्टी असतात. जे 4 ट्रस्टी काय करतात? ह्यांना AMCला अपॉइंट करतात, राईट. AMCकडे हजारो एम्प्लॉई आहेत, पण AMCकडे बाकी काहीच नाही आहे. तर मग AMCच्या थ्रू ट्रस्टी वॉच ठेवतात आणि AMCच्या थ्रू फंड मॅनेजर हायर करतात. मग ते फंड मॅनेजर काय करतात? बँकर्सकडे जेव्हा फंड येतात त्याचे एक आकडे रोजच्या रोज फंड मॅनेजरला जातात. एवढे एवढे फंड्स आलेले आहेत. आणि मग त्यांना आपण काय म्हणतो, DII, राईट. त्यांना ते फंड्स मार्केटमध्ये टाकायचेच असतात. जास्त दिवस कॅशमध्ये राहू शकत नाही. म्हणून काय होतं, मार्केट वर जातं, राईट. छोटंसं हे बेस लॉजिक समजलं ना, मग मॅजिक येतं, मजा, राईट. हे खरं कुणाला माहीतच नाही, कुणी सांगत पण नाही. मग आता काय होत झालं, पैसे बँकेकडे आहेत. मग फंड मॅनेजर ठरवतो की कुठले स्टॉक्समध्ये जायचं आहे, राईट. मग तो एक स्ट्रॅटेजी बनवतो त्या, आणि त्याच्यासोबत R&D करणारं एक डिपार्टमेंट असतं, राईट. म्हणजे फंड मॅनेजर एकटा निर्णय घेत नाही. त्या फंड मॅनेजरची पण टीम असते. त्यांच्या टीम थ्रू R&D होतं, डिसिजन घेतात आणि मग त्या स्टॉकमध्ये टाकायचं. एंट्री कोण घेतं? ब्रोकर. पैसे कुठे आहेत? बँकेकडे. R&D कुठे आहे? मॅनेजरकडे. ओनर कोण आहे? ट्रस्टी, राईट. पैसे कोणाचे आहेत? इंडियन पीपल्स, राईट. मग आता ते त्यांनी डिसिजन घेतल्यानंतर मग ब्रोकर त्या AMCच्या माध्यमातून त्या AMCसाठी तो शेअर्स खरेदी करतो, राईट. ज्यांनी जे ऑर्डर दिले त्याच्यानुसार. मग ते शेअर्स ब्रोकरकडे येतात. मग तो ब्रोकर काय करतो? ते शेअर्स NSDL आणि CDSL कडे ट्रान्सफर करतो. समजा फंड मॅनेजर पळाला तर काय घेऊन पळणार आहे? AMC पळाली तर काय घेऊन पळणार आहे? ब्रोकर पळाला तर काय घेऊन पळणार आहे, राईट. बँकर्स पळाला तर काय घेऊन पळणार आहे? ट्रस्टी पळाला तर कुणाच्याच हातात काहीच नाही आहे इथं. त्यामुळे हे काय, हे फक्त फालतू एक कुणालाही उचलायचं, फ्रॉड आहे म्हणायचं आणि मग त्याच्यावर डिस्कशन चालू. त्याशिवाय व्ह्यूज कसे येणार, राईट. जर तुम्ही नॉर्मल बोलत राहिला तर व्ह्यूज येणार नाहीत. तर हे सगळं लिंक आहे. त्यामुळं म्युच्युअल फंडमध्ये फ्रॉड होणं मुश्किल आहे. मग हे फ्रॉड काय म्हणलं जातं? तर आता 5th वेव्ह कंप्लीट झाली, राईट. पहिला 5th फॉल आपण जे बोललो होतो, काय बोललो होतो आपण? 26,265. तिथून मार्केट पडणार असं आपण आधीच सांगितलं होतं, राईट. ते पण जुलैमध्ये सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये नाही पडणार, ऑक्टोबरपासून सुरू होईल. बरोबर 26,268ला गेलं मार्केट आणि तिथून जोराचा फॉल आला.
आता जे म्युच्युअल फंड ज्या स्टॉकमध्ये जास्त गिरावट झाली आहे आणि तो स्टॉक जर ज्या म्युच्युअल फंडकडे आहे तो कोसळणार. मग एखादा यूट्यूबर व्हिडिओ बनवतो की ये म्युच्युअल फंड ने ये फ्रॉड किया इसलिए गिर गया. तर त्याचा संबंध नाही आहे, कुणाच्याच हातात काही नाही आहे. त्यामुळं सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे.